आता आपण आलो इंदोर मधल्या फेमस क्लीन स्ट्रीट फूड हब 56 दुकानला व्हिजिट द्यायला। या ठिकाणी तुम्हाला 56 किंवा त्यापेक्षा जास्त स्टॉल्स बघायला मिळतील आणि त्यामुळेच ह्या जागेचं नाव 56 दुकान आहे। आणि सर्वप्रथम आपण आता इथे स्टॉल नंबर 3 जवळ जॉनीज हॉट डॉग टेस्ट करणार आणि इथे वेज तंदुरी पनीर चीज बर्गर घेतलाय, त्यासोबत ग्रीन चटणी, टोमॅटो सॉस आणि ओनियन दिलाय। इथे वेज स्टॉल नंबर 6 जय बजरंग मध्ये 6 फ्लेवरची पाणीपुरी टेस्ट केली आणि रिव्ह्यू द्यायचा झाला तर ॲव्हरेज टेस्ट आहे। नेक्स्ट आपण ट्राय करणार आहोत भुट्टे का कीस। इथे हे काहीतरी नवीन आहे, भुट्टे का कीस। भुट्टे का कीस म्हणजेच मका किंवा स्वीट कॉर्न जो असतो त्याचा कीस आहे आणि त्यावर मसाला, कोथिंबीर आणि खोबरं टाकून दिलंय। SB फूड स्टॉल, इथे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे पोटॅटो ट्विस्टर तुम्हाला मिळतील आणि तुम्ही तुमच्या चॉईस नुसार इथे पोटॅटो ट्विस्टर घेऊ शकता। आम्ही SB फूड्सचा पेरी पेरी स्पेशल जो पोटॅटो ट्विस्टर आहे तो ट्राय केलाय, इथे मस्त मेयोनीज टाकून दिलंय। स्टॉल नंबर 38-39 वर इथे कूल अंकल आईस्क्रीम स्टॉल आहे आणि इथे जामुन शॉट ट्राय केलंय आणि आपण इथे आता तवा रोल आईस्क्रीम ट्राय करणार आहोत। चोको ब्राउनी रोलची आपण ऑर्डर दिली आहे इथे। आता आपल्या ऑर्डर प्रमाणे त्यांनी चोको ब्राउनी रोल्स बनवायला घेतलेत। अशा प्रकारे आपली आज 56 दुकानं एक्सप्लोर करून झाली आहेत। आता आपण निघालो इंदोर मधल्या राजवाडा पॅलेसला भेट द्यायला। राजवाडा पॅलेस मध्ये संध्याकाळी साऊंड आणि लाईट शो असतो, त्याचे डिटेल्स इथे दिलेले आहेत। राजवाडा पॅलेस मध्ये एंट्री फी इंडियन टुरिस्ट साठी पर पर्सन 20 रुपीज आहे। या राजवाडा पॅलेसचा इतिहास असा आहे, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी भारतभर साम्राज्याच्या विस्ताराला सुरुवात केली आणि तेव्हा पेशवा बाजीरावांच्या अधिकाराखाली मल्हारराव होळकर यांना मोहिमेचं नेतृत्व सुपूर्द केलं गेलं। इसवी सन 1730 मध्ये जेव्हा मराठा सैन्य उत्तर भारतात होते तेव्हा पेशव्यांचा भाऊ सदाशिवराव यांच्या माध्यमातून मल्हाररावांनी छत्रपती शाहू यांना निवेदन केले की जेव्हा मी मोहिमेत असतो तेव्हा माझ्या कुटुंबाची उदरनिर्वाहाची व राहण्याची कोणतीच व्यवस्था नसते। जर कुटुंब एका ठिकाणी स्थिर राहिले तर कुटुंबाची काळजी राहणार नाही आणि लढाया संपूर्ण मानसिक विवंचनेशिवाय लढता येतील। ही जहांगीरची मागणी शाहू महाराजांनी मान्य केली आणि श्रीमंत बाजीरावांशी सल्लामसलत करून मल्हाररावांची पत्नी गौतमाबाई होळकर यांना खासगी जहांगीर प्रदान केली। 1734 ला बहाल केलेल्या या खासगी जहांगीरीत मालवा व खानदेशमधील अनेक गावांबरोबर इंदोरचाही समावेश होता।
मल्हाररावांनंतर अहिल्याबाई होळकरांनी राजधानी महेश्वरला हलवली, परंतु इंदोर ही होळकरांची प्रमुख लष्करी छावणी म्हणून कायम राहिली. पुढे इंग्रजांशी पराभव पत्करावा लागल्यानंतर इंदोरला पुन्हा होळकरांची राजधानी करण्यात आली. विविध काळात आणि वेगवेगळ्या लोकांकडून राजवाड्याचे काम झाल्यामुळे इथे मोघल, मराठा, राजपूत आणि फ्रेंच बांधकाम शैलीचे एकत्रीकरण झालेले पाहायला मिळते. साडेसात वाजता इथे साऊंड आणि लाईट शो सुरू होणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही इथे थांबलोय. समृद्धि से परिपूर्ण इस क्षेत्र में कोई साधन ही नहीं है. कालिदास ने जिस मालवा को अपने काव्य से सींचा है, उसकी इंदौर नगरी के मशहूर राजवाड़े आप सभी का स्वागत है. इस राजवाड़े ने मल्हारराव होलकर और अहिल्याबाई जैसी विभूतियों को शोहरत की बुलंदियां छूते हुए देखा है, और यहीं से यशवंतराव होलकर ने भारत में पहली बार अंग्रेजों के खिलाफ चौतरफा मोर्चाबंदी यानी गुरेला वॉरफेयर की शुरुआत की. बात 3 सदी पुरानी है. जर तुम्हाला हा इंदोर पार्ट 2 चा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.